टाके काढल्यानंतर 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. देशमुख हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांचा गोंधळ. शहरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर देशमुख यांच्या देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर टाके काढण्यासाठी आलेल्या 70 वर्षीय वृद्धाचा गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. 27 मार्च रोजी झालेल्या अपघातानंतर संबंधित रुग्णावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11:30 ते 12च्या सुमारास रुग्ण टाके काढण्यासाठी रुग्णालयात आला होता. टाके काढल्यानंतर डॉक्टरांनी त्याला व्यायामाच्या काही हालचाली सांगितल्या. त्यानंतर बाथरूमला जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात येत होते. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत डॉक्टरांनी स्पष्ट माहिती न दिल्यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने जमलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर आक्रोश करत संताप व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. रीतसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर तणाव निवळला आहे. रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. जाणून घेऊ नातेवाईक व डॉक्टर यांचे काय म्हणणे आहे. मी डॉक्टर देशमुख. खयूम शेख नावाचा पेशंट, वय वर्ष 70, 27/3/26 रोजी फ्रॅक्चर झालं. उजव्या खुब्याचं हाड मोडलं होतं, माझ्याकडं दाखवायला आला होता. 30 तारखेला आपण पेशंटला ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर आपण पेशंटला रॉड टाकला आणि स्क्रू टाकले. आपण पेशंटला घरी डिस्चार्ज केला आणि सांगितलं की तू 9 तारखेला ये, आल्यानंतर आपण तुझे टाके काढू. मग पेशंट घरी गेला आणि 9 तारखेला तो माझ्या ओपीडीमध्ये आल्यानंतर मी पेशंटला वाचरूममध्ये घेतलं. सोबत त्याचा एक नातेवाईक पण होता. पेशंटची मी तिथं पट्टी उघडली, पूर्ण टाके काढले. टाके सगळे कोरडे होते, व्यवस्थित होते, चांगले होते. पेशंटलाही काही त्रास नव्हता. मग मी पेशंटला सांगितलं की तू आता घरी जा, व्यवस्थित आंघोळ कर, फक्त तू खाली पाय टेकवू नकोस, कारण तुझं अजून हाड चांगलं जोडायचं आहे. हाड चांगलं जोडायला थोडा वेळ लागतो पायाचा, त्याच्यामुळे तू पायावर जास्त भार देऊ नकोस. आणि काही पायाचे व्यायाम आमच्या सिस्टरना मी सांगितलं की त्याला काही पायाचे व्यायाम दे. आणि तिने फक्त ते पायाचे व्यायाम म्हणजे पाय खाली सोडून हलवणे, हे जे छोटे व्यायाम असतात तेवढेच आपण त्याला व्यायाम दिले. आमच्या सिस्टरने व्यायाम दिल्यानंतर पेशंट टेबलवरून खाली उतरला, व्हीलचेअरमध्ये बसला. तिथून तो हॉस्पिटलच्या बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर पेशंट म्हणला की मला संडास आल्यासारखी वाटते. तो त्यांना बाथरूमकडे घेऊन गेला. ते बाथरूमच्या तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकच घाम आला आणि त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला. म्हणून मला तात्काळ आमच्या माणसांनी बोलवलं की सर, पेशंटला काहीतरी त्रास होते, तुम्ही येऊन बघा. मग मी त्यांना सांगितलं की बाबा काय ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम मला वाटत नाही, हा बहुतेक कार्डियक किंवा हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो, तर आपल्याला त्याला तात्काळ ICUमध्ये शिफ्ट केलं पाहिजे. आता पेशंटचे नातेवाईक बाहेर आहेत आणि आपल्या हॉस्पिटलमधून पेशंट घेऊन गेल्यानंतर त्याची डेथ झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मी इथून जेव्हा शिफ्ट केल्यानंतर मला 10 मिनिटानंतर डॉक्टर शिंदेंचा फोन आला की सर, पेशंट आलेला आहे, पण सर पेशंट हा डेड झालेला आहे. त्यानंतर काय पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आहे का? हां, पेशंट नंतर डॉक्टर शिंदेने सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला, की जे काही पुढचे सोपस्कर करावं लागतात त्याच्यासाठी त्यांनी तिकडे पाठवला. झाले नेमकं काय प्रकरण आहे? ही देशमुख हॉस्पिटलमध्ये 10-12 दिवसाखाली ऑपरेशन करण्यासाठी आणले होतं, ॲडमिट केलं. 10 दिवसाच्या नंतर टाके तोडण्यासाठी आम्हाला बोलवले. आम्ही तिकडला विचार केला नाही, तर मग ह्यांना कॉल केला आम्ही की मला इकडे घेऊन या ड्रेसिंगला. त्याच्यामुळं आम्ही ड्रेसिंगला घेऊन आलो. टाके टिचेस मारलेले होते ते तोडण्यासाठी हे घेऊन आलो आम्ही. मग आल्याच्या नंतर पेशंटला घरी जेवण करून व्यवस्थित पेशंट इथं आल्याच्या नंतर इथं मग ते टिचेस करण्यासाठी सांगितले त्यांनी तोडण्यासाठी. मग त्या पेशंटचे टिचेस काढल्याच्या नंतर लगेच एक्सरसाइज सुरू केली. एक्सरसाइजमध्ये त्याला जास्त त्रास होऊ लागला. आम्ही म्हणलो बा, ते पायामध्ये रॉड घातलेला आहे, त्याचे त्रास होऊ लागले, त्याला सैन होईना. आमची शोध पडले, काहीच बोलणार काही नाही. मग नंतर इथं हे केल्याच्या नंतर त्या डॉक्टरने मग बघितले, म्हणले की लगेच तुम्ही इथून ताबडतोब हलवा, सरकारीमध्ये घेऊन जावा. आमचे त्याचे मुलं छोटे हे असताना ते त्याला काही माहीत नव्हतं. त्यांनी लगेच डायरेक्ट ऑटो केले. ते ऑटोमध्ये हे इथून सगळ्या वार्डाने ते काढून त्याला तिकडं पाठवले. मग ते सिव्हिलमध्ये तिकडे हे करून टाकले त्यांनी. इथं जिम्मेदारी घेतली नाही, काय नाही, लगेच काढून दिले पेशंट. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बाबा, तुम्ही असं का केलं लापरवा? तुमचं काम आहे बघायचं. इथं मोठं हॉस्पिटल असल्यामुळं आम्ही इथं ऑपरेशन केलं, इथं तुमचा सल्ला घेतला, तुमचं हे केलं. तुम्ही असं जाणून बुजून करता म्हणल्यास काय उपयोगाचं? पेशंटचं नाव काय, कधी झाली घटना? ही घटना आज झालेली आहे.
चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.